पवन पुत्र हनुमान की जय, रामचंद्र भगवान की जय, पते हर हर महादेव की जय, शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, की जय। अमाहेची बांडवल म्हणू विठ्ठल विठ्ठल, सुखेतरो भवनधी संगे वैष्णवांची मांदी, बाखराचे वाण सांडू हे जेवू जेवून, सुखेतरो भवनधी संगे वैष्णवांची मांदी, न लगे वारंवार तुका मनी वेरदार, सुखेतरो भवनधी संगे वैष्णवांची मांदी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगनरहित पाणी मंडन मंडनानानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दूसरे चरण संसातिया, दूसरे चरण संसातिया, कृपादाने कदेता विस्तार, कृपादाने कदेता विस्तार, कृपादाने कदेता विस्तार, कृपादाने कदेता विस्तार, हे बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। हेलो हेलो पांडुरंगा कुरु प्रथम मन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रम बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजम वानरा युत मुख्यम, श्रीराम शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन दूत विनती बारंबार, पवन दूत विनती बारंबार, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो दुखियों के तुम भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, सिया राम के
वारे करना मेरा उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुना तिथे का अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुना तिथे का जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पै माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या सरस्वती मात द्यावे मज श्रुती येतो का कुलते तुझ लागे आपुल्या बाळा श्री आता ती नकरी फजती या जना माझी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो हे ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो सनातनी पावन झालो सनातनी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो सनातनी तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुझा अमाहिती भांडवल अमाहिती भांडवल म्हणू विठ्ठल विठ्ठल सुखे तरो भवनधी संगे वैष्णवांची मांदी प्राप्त प्रसंगी विना वाजू नको बाप वाजू नको बाप प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्तच गावी जमलेले सज्जन माता पित्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखवलेला अभंग मान भगवत भक्त जगद्गुरु जगत वंदनीय देवूचे सुप्रसिद्ध मूर्तिमंत पुतळे ज्यांनी आपला हिंदू धर्म कडून दिला ज्यांच्यामुळे खरं तर आपण हिंदू म्हणून जन्माला आलो छत्रपती शोभाराजे राजांचे धर्मगुरू रसार जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारांचा 4 चरणाचा गोड आणि चिंतन अभंग तुम्हा सर्व सज्जन माता पित्यांच्या सेवेसाठी मी आज घेतलेला आहे अभंग हा तुकोबारांचा आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांना एका साधकाने प्रश्न विचारलेला आहे एक साधक तुकाराम महाराजांकडे आला तुकोबाराशी त्या साधकाने बोलायला सुरुवात केली साधक तुकाराम महाराजाला म्हणतो तुकाराम महाराज व तुकोबार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली या जन्म मृत्यू तयार जरा जीवनातला तुम्ही संपून टाकता एवढंच नाही या दुःखरूपी भाऊ नदीतून तुम्ही सुखाने तरुण गेला हे सगळं कार्य करत असताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे साधन वापरलं भांडवल वापरलं आम्हाला देखील तुम्ही सांगा जेणेकरून तुम्ही वापरलेल्या भांडवलाच्या माध्यमातून वापरलेल्या साधनाच्या माध्यमातून आम्ही त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ या जन्म मृत्यू तहरदारापासून सुटू या भाऊ नदीतून कायमचे तरुण जाऊ पण त्याच्याकरता तुकोबार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे भांडवल वापरलं साधन वापरलं आम्हाला देखील तुम्ही सांगा त्या विचाराला आल्या साधकाला तुकोबार उत्तर देतात
भल्या माणसा, मी माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता, या जन्म मृत्यू तयार जरा संपवण्याकरता, दुःखरूपी बहुनदी सुखाने तरुण जाण्याकरता जे भांडवल, जे साधन मी वापरलेलं आहे, ते भांडवल साधन मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याकरता तयार आहे. पण ते भांडवल जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता, साधन जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता तुम्हाला एक करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? भांडवल जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता अगोदर संतांनी सांगितलेल्या रस्त्यावर, मार्गावर तुम्हाला चालावं लागणार आहे. बाबा, तो विचार आले साधक असू द्या, नाहीतर तुम्ही आम्ही असू द्या, देवाची गरज आहे मात्र सगळ्यांनाच. आई, त्या साधकाला जर देव मिळवायचा असेल तर संतांनी सांगितल्या रस्त्यावर चालावं लागणार आहे. आणि आपल्यालाही जर देव मिळवायचा असेल तर संतांनी सांगितल्या रस्त्यावर चालावं लागणार. बोला ना. आहे. मग धर्म मंडपामध्ये बसल्याने सगळ्यांनी प्रामाणिकपणाने सांगा, आजपर्यंतच्या जीवनामध्ये आपण कधी साधू संतांनी सांगितल्या मार्गावर चाललो तरी आहोत का? कधी आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न तरी केलाय का? माझ्या बुद्धीच्या मताने सांगतो, या कीर्तनाच्या धर्म मंडपामध्ये येत असताना अनेक लोकांच्या डोक्यामध्ये एकच खटका असतो. इथं बसल्यावर त्यांचं सांगायचं काम आहे, आपलं फक्त ऐकायचं काम आहे. इथंच घोंगडं झटकायचं, घरचा रस्ता धरायचा, सांगू सांगू बरेच गेले. परिवर्तन तसं पाहायला गेलं तर शून्य आहे. हा, तसं एखाद्या रोडाला, एखाद्या रस्त्याला साधू संतांचं नाव देणं फार सोपं आहे. आम्ही उद्या उठून एखाद्या हायवे रस्त्याला नाव देऊन टाकू, संत ज्ञानेश्वर महामार्ग, जगद्गुरु तुकोबराय महामार्ग. एखाद्या रोडाने, एखाद्या रस्त्याला साधू संतांचं नाव देणं फार सोपं आहे. पण साधू संत रोज जीवनामध्ये रस्ता सांगतात, त्या रस्त्यावर चालणं फार कठीण आहे, आपल्याला जमणार नाही. पण हो, पूर्वीचे लोक संतांनी सांगितल्या रस्त्यावर चाललेत आणि कमी वेळात त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. दामणगाव नगरीतील काही लोक म्हणतील, महाराज, पूर्वीचे लोक संतांनी सांगितल्या रस्त्यावर चालायचे, बरं आताचे लोक का चालू शकत नाही? याच्याकरता माझ्याजवळ गोड वाक्य उत्तर आहे. माझ्या बुद्धीच्या मताने सांगतो, पटलं तर बघा. पूर्वीचे लोक संतांनी सांगितल्या रस्त्यावर चालायचे कारण पूर्वी रस्ते मातीचे होते आणि मातीच्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांची मती सुद्धा चांगली होती. पण जवळपासून या डांबरटना रस्ता ही घ्या, लोक बोलतात डांबऱ्या होई घ्या, सांगता सोयनीतला डांबऱ्या होई घ्या. तुम्ही किती डांबरापणा करा, लबाडा करा, त्यांनी सांगितल्या मार्गावर चालल्याशिवाय तो भांडवल भगवंत जीवनामध्ये प्राप्त होणं कदापि शक्य नाही. भांडवल कोणत्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. अगोदर अल्पसा परिहार देणं तो अत्यंत गरजेचं आहे. वक्त्याचं त्याद्य करतोय सुद्धा नियमाला अनुसरून साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुणे झाले. प्रिय धामणगाव नगरीतील प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दात्यांच्या दातृत्वाने, कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाने, गावकऱ्यांच्या अनमोल सहकार्याने सद्गुरु जोग महाराज, श्री गुरु मोठे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबूलालजी महाराज यांच्या प्रेरणेने गावातील वैभव, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, महाराष्ट्रभर ज्यांचं कीर्तनाच्या बाबतीत, कथेच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे, या सगळ्या साधकांचे, लेकरांचे मायबाप, आदरणीय गोड व्यक्तिमत्व, साधं बोढं व्यक्तिमत्व, युवा कीर्तनकार योगीजी महाराज धामणगावकर यांच्या कुशलच्या मार्गदर्शनाने चालत असेल आपला हा श्रीराम कथा व खंड हरिनाम कीर्तन सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळ्यातील पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला घडून आली. माझं मी परमभाग्य समजित ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला. गोड व्यक्तिमत्व, आपल्या गावाचं वैभव, आमचे योगेश बाबा धामणगावकर महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचा दर्शनाचा योग आला. माझं मी परमभाग्य समजित. तसं पाहायला गेलं त्यांच्या यादीमध्ये खूप मोठे मोठे कीर्तनकार आहेत, पण या पामराचा नंबर लागणं माझी भाग्याची गोष्ट, माझं भाग्य. त्यांनी मला आपल्या गावामध्ये कीर्तनाकरता बोलून घेतलं. कीर्तनाचा पात्रतेचा समजून महाराजांचे त्याबद्दल मी आभार, धन्यवाद व्यक्त करतो. त्यातल्या त्यात ज्यांचा मला फोन होता, आपल्या गावातील वैभव, माझ्यावर विषय अंतकरणाने प्रेम करणारे भजन सम्राट, ज्यांना प्रेमाने आम्ही सगळे महाराज लोक टेलर काका म्हणतो, आमचे ईश्वर बाबा टेलर, यांचाही मला फोन होता. दोघंही महात्म्यांच्या माध्यमातून धामणगाव नगरीचं मला दर्शन घडालं. माझं मी परमभाग्य समजित. दुसरी गोष्ट, स्वतः महाराज कीर्तनाकरता उपस्थित आहेत.
ज्यांच्या कीर्तनाला हजारोच्या संख्या असतात ते माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे, हा योगायोग आहे. तसं पाहायला गेलं तर कीर्तनकार महाराज कीर्तनकाराचं कीर्तन ऐकून घेत नाही, पण फार अंतकरण मोठं आहे, फार गोड व्यक्तिमत्व आहे. बघा, एक आनंदाची गोष्ट, त्यांच्या संस्थेतील एक त्यांचे विद्यार्थी, त्यांच्याच मुखातून आपण आपल्या श्रीराम कथा या ठिकाणी श्रवण करत आहात. याच्यापेक्षा दुसरी भाग्याची गोष्ट कोणती? आपल्या गावाचं नाव तर प्रचार प्रसार ते करतायत फार गुजरातपर्यंत, पण त्यांच्या सानिध्यामध्ये ज्यांच्या मुखारबिंदातून तुम्ही कथा श्रवण करत आहात ते रामकथेचे प्रवक्ते बालसंत आदेश महाराज सातगावकर महाराजांचेच विद्यार्थी आहेत. हे भाग्य आपल्या गावाचं आहे. महाराज सुद्धा उपस्थित आहे. त्यातल्या त्यात कीर्तनाकरता प्राप्त झाली सगळी महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आहे. आदरणीय मृदुंग सम्राट, महाराष्ट्रभर ज्यांचं मृदुंगाच्या बाबतीत नाव आहे, माझ्यावर विषयांत करणारे प्रेम करणारे आमचे भागवतजी महाराज नगर देवडीकर उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर ज्यांचं भजनाच्या बाबतीत नाव आहे, गोड व्यक्तिमत्व भजन सम्राट आमचे जगन्नाथ महाराज हट्टीकर उपस्थित आहे. आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट गोड व्यक्तिमत्व माझ्यावर विषयांत करणारे प्रेम करणारे आमचे कैलासजी महाराज वनकोटेकर उपस्थित आहेत. आपल्या गावातील ईश्वर बाबा आहेत, पेटी मास्तर काका आहेत, विनेकरी बाबा आहेत. गावातील परिसरातील सगळी गुरुजन भजनी मंडळ, गावातील सुंदर असे सिस्टीम, सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावेने अभिवादन करतो. विषयाकडे जर आम्ही प्रवृत्त होतो. आज ज्यांच्याकडून सेवा आहे त्या हरिभक्तपण आदरणीय संभाजी हिम्मतराव पाटील यांच्याकडून आजची कीर्तनाची सेवा आहे. त्यांच्याकरता सगळ्यांनी जोरान टाळी वाजवून त्यांचा एकदा गौरव करायचा. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. दुसरी एक खेदाची गोष्ट, आल्याबरोबर मला महाराजांनी सांगितलं दामणगाव नगरीमध्ये 2 घटना फार वाईट घडाल्या. एक तरुण मुलगा सुद्धा या ठिकाणी वारलेला आहे आणि म्हातारे बाबा सुद्धा गेलेले आहेत. म्हणून गावातील काही परिवारांच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे, पण हा प्रभूचं कार्य आहे म्हणून गावातल्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केल्याने कार्य उभं राहिलेलं आहे. ज्यांनी मोठ्या अंतःकरणाने या कार्याकरता सहकार्य केलं त्यांना मी या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. ज्या परिवारातील दोघेही लोक गेलेले आहेत सगळ्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कीर्तनाच्या माध्यमातून 7 दिवसाच्या कथेच्या माध्यमातून प्रभूला माझी एक विनंती, ये दोघांच्या आत्मांना शांती लाभू दे प्रभू चरणी मी प्रार्थना करतो. विषयाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल 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 अभंग मी जगद्गुरु तुकोबारांचं घेतलेलं आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचा अलिखित नेम आहे. डबल आवाज थोडा कमीच राहू द्या. वारकरी संप्रदायाचा अलिखित नेम आहे, पण लिखित पेक्षा फार महत्वाचा आहे. सप्ताह म्हटलं की सप्ताहामध्ये 3 दिवसाचे कीर्तनकार नियमाने बांधले जातात. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महत्व सांगावं, 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने देवाजवळ मागणी मागावी आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हे 3 कीर्तनकार सप्ताहामध्ये नियमाने बांधले जातात. दामण गावातील काही जाणकार मंडळी म्हणतील महाराज सप्ताहामध्ये 3 कीर्तनकारांनी नियमाने कीर्तन करावं आणि मधल्या कीर्तनकारांनी का कीर्तनात गाणं म्हणावं का? मग नाही हो, त्यांनी सुद्धा कीर्तनच करावं, पण असं कीर्तन करावं, असं कीर्तन करावं जेणेकरून त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती घर बसल्या बसल्या आपल्या हृदयात ठसली पाहिजे. ही परंपरा आमच्या मोठ्या लोकांनी घालून ठेवलेली. त्या परंपरेचा पायक म्हणून पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आली. विशाला अनुसरून अभंग मी गोड घेतलेला आहे. हा अभंग करण्याकरता, या अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता जाणकार मंडळी आहात म्हणून सांगतो 2 कर्तव्य आपल्याला अभंगामध्ये बघावं लागणार आहे. बाबा, मानवी जीवनामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही नाही म्हटलं तरी हो म्हटलं तरी 2 कर्तव्याच्या सामोरी तुम्हा आम्हाला एक ना एक दिवशी जावं लागणार आहे. नाही म्हटलं तरी हो म्हटलं तरी 2 कर्तव्याच्या सामोरी एक दिवशी जावं लागणार आहे. कोणकोणते कर्तव्य बारकाने आहे का? पहिलं आवश्यक कर्तव्य आणि दुसरं आहे अनावश्यक कर्तव्य. आई, आवश्यक कर्तव्य आणि अनावश्यक कर्तव्य या 2 कर्तव्याच्या सामोरी सगळ्यांना एक दिवशी जावं लागणार. काय मंडळी म्हणतील महाराज, या 2 कर्तव्याच्या सामोरी आम्ही सगळेच लोक जाण्याकरता तयार आहोत, पण पहिल्यांदा आम्हाला सांगा आवश्यक कर्तव्य कशाला म्हणतात?
आणि अनावश्यक करतो कशाला म्हणतात तर बारकं नाही का बाबा. देवाच्या प्राप्ती करता धावपळ करणं, देवाच्या प्राप्ती करता तळमळ करणं सोपं करून सांगू का. जो भेटेल त्याला एकच विचारणं, माझा देव मला कधी भेटणार आहे, माझ्यावर तो कृपा कधी करणार आहे. ही भावना ज्यांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये निर्माण झाली समजावं, देवाच्या प्राप्तीच्या मार्गाला लागलेला खरा साधक आहे. अहो देवाच्या प्राप्तीविषयी आवश्यक कर्तव्याविषयी महाराजांचं गुढ प्रमाणे पुसावी सिंहेची वाट, देव कृपा करील मजा, देव कृपा करील मजा, भेटेल देव कृपा करील देव कृपा करील देवाच्या प्राप्तीविषयी बाबा आवश्यक कर्तव्याविषयी महाराजांनी गुढ प्रमाण सांगितलं. पुसावी सिंहेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल. जो भेटेल त्याला एकच प्रश्न विचारणं, माझा देव मला भेटेल का, माझ्यावर तो कृपा कधी करेल, माझ्या जीवनाचा उद्धार कधी करेल. ही भावना या मंडपात बसलेल्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली समजावं, देवाच्या प्राप्तीच्या मार्गाला लागलेला खरा साधक आहे. अहो आई, देवाच्या प्राप्तीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये इतकी तळमळ असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे. किती सांगू का बाबा, ज्ञानोबा ज्ञानाचे भांडार होते. ज्ञानोबरांचा देवाचा संबंध अगदी जवळचा होता. एवढे ज्ञानरूपी ज्ञानोबा आहे, पण देवाचा निरोप एका कावडाला विचारतात. या म्हणतात देवाच्या प्राप्तीची खरी तळमळ. सकाळ सकाळचा प्रसंग आहे. ज्ञानोबरांच्या कुट्यासमोर कावडा बसलेला आहे, काव काव करतोय. त्या काव काव करणाऱ्या कावडाला ज्ञानोबा प्रश्न करतात, ओ कावडी दादा, तू जर एखाद्याच्या घरावर बसला, घरासमोर झाडावर बसला, आरडा मारू लागला, काव काव करू लागला, तर आजही जुनी लोक तर्क लावतात, आपल्या घरी कोणीतरी पाहुणा येणार आहे, तो नको काही येणार, मग तरी तर्क लावतात पाहुणा येणार आहे. ओ कावडी दादा, तू जर आवाज दिला, आरडा मारल्या, लोक तर्क लावतात पाहुणा येणार आहे. अरे सगळ्या जगात शकून तू सांगतो, आज तुला माझं शकून विचारायचंय, सांग तो माझा पंढरपूरचा पाहुणा मला भेटण्याकरता कधी येणार आहे. याला म्हणतात देवाच्या प्राप्तीची खरी तळमळ. आणि हो सांगू का तुला, तू जर मला सांगितलं ना माझा देव मला भेटण्याकरता कधी येणार आहे, मी तुला काय दिल सांगू का, दै भाताची उंडी लावील तुझ्या तोंडी. ए बाबा, दै भाताची उंडी तुझ्या तोंडाला लावल, सांग फक्त तो परमात्मा मला भेटण्याकरता कधी येणार आहे. मला सांगा हो, ज्ञानावर ज्ञानी असून सुद्धा त्यांना एवढंही कळालं नाही का, कावड्याला तोंड नसतं हो, केवळ चोच असते. पण देव बाण विसरले. काय म्हणतात, तोंडाला दै भाताची उंडी लाव, सांग देव कधी भेटणार आहे. आता एक वाक्य जरा बाहेरचं बोलतो, बाबा विचार करा वाक्यावर. ज्ञानोबा देवाच्या जवळ असून सुद्धा देवाचा निरोप कावडाला विचारतात. पुन्हा रिपीट करू सांगतो, ज्ञानोबा देवाच्या जवळ असून सुद्धा देवाचा निरोप कावडाला विचारतात. आपल्या बाबतीत जर विचार केला ना, आपण पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांना देव नाही विचारत, गोंगड्या काय भाव होत्या. म्हणजे त्याले देवपेक्षा गोंगडीच जास्ती पडेल.
आणि त्या गोंगडीना नानमा लागी संग हाय गोंगडी कधी बरबाद विरानी कोणा ध्यानमय राहणं नाही, फक्त जगणं चालू आहे. देवाच्या प्राप्ती करता तळमळ करणं, भेटेल त्याला विचारणं देव कधी भेटणार आहे. याच कर्तव्याला आवश्यक कर्तव्य म्हणतात. आणि अनावश्यक कर्तव्य कशाला म्हणतात सांगू का? न लागणाऱ्या संसारातल्या मिथ्या गोष्टी जमा करणं अनावश्यक कर्तव्य. तुकाराम महाराज म्हणतात अनावश्यक कर्तव्याच्या नादाला लागू नका. देव प्राप्त करून घेणं मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य. कर्तव्य पार पाडा. आणि तुम्ही म्हणाल महाराज आम्ही जर देवाची प्राप्ती केली नाही, आवश्यक कर्तव्य पार पाडलं नाही तर काय होईल? एकच होईल, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरा बरते दुरे बरोबर तुम्हासी बाजार विठला तुम्हासी बाजार विठला. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया. वा वा वा. महाराज म्हणतात देवाची प्राप्ती केलीच नाही, आवश्यक कर्तव्य तुम्ही पार पाडलं नाही, काय होईल आपलं सगळ्यांचं सांगू का? नाही तरी गेला जन्म वाया. मिळालेलं आयुष्य वेळ संधी जन्म वाया जाईल तुमचा. काही लोक म्हणतील काय बोलता महाराज तुम्ही, आमचा जन्म वाया जाईल. हो महाराज, दोघा टायमाचं जेवण आमचं वेळेवर चालू आहे, न चुकता व्यवहारातले काम आमचे सुरळीत चाललेले. सप्ताहाच्या पहिल्या दिवसाच्या मानाला मी कथाला उपस्थित आहोत. हरिपाठाचा आनंद आम्ही घेतला. आता कीर्तना करतात थंडीमध्ये उपस्थित आहोत. सकाळी काकड्या लिहू, पुन्हा कथेला येऊ, पुन्हा कीर्तना लिहू. जगणं आमचं सुरळीत चाललेलं आहे. आणि तरी तुम्ही कस काय म्हणता तो जन्म वाया जाईल? हो बाबा, आपला जन्म वाया जाईल. माझ्यावर विश्वास ठेवू नका, जन्म कसा वाया जाईल मी सांगतोय म्हणून. पण ज्ञानोबरांच्या विचार विश्वास ठेवा. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये गोड बोबी गोड उदाहरण देऊन टाकलं. आपला जन्म कसा वाया जाईल ज्ञानोबराने एका चोईमध्ये 3 दृष्टांत दिले. ज्ञानोबरांचं वाक्य आहे का? आयुष्य विण लक्षणे, सीसे विण अलंकरणे, ओरे विण ओधावणे विटंबुगा. एका चोईमध्ये 3 दृष्टांत दिले ज्ञानोबरांनी. आई नंबर 1चा दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी. आयुष्य विण लक्षणे. बाबा ज्ञानोबरा काय म्हणतात? तुमचा लक्षण किती चांगलं असू द्या, ते उपभोगण्याकरता तुम्हाला आयुष्याची मर्यादा नसेल, त्या लक्षणाला शून्य किंमत आहे. सकाळ सकाळचा प्रसंग आहे, बारका नाही का? सकाळी सकाळी एक भविष्य पाहणार बाबा गल्लीतून जात आहेत. सगळ्या गल्लीतल्या लोकांना, महिलांना आरोडी मारतायत जोराने. ओ मी सगळ्या जगाचं भविष्य पाहतो, ज्याला पाहायचं असेल त्याने पाहून घ्या. नेमकं ज्या गल्लीमध्ये बाबा आरोड्या मारत होता त्या गल्लीमध्ये एक बाई धुणं धुत होती. बाईचं लक्ष बाबांकडे गेलं. बाई बाबाला काय म्हटली? ओ बाबा, तुम्ही सगळ्या जगाचं भविष्य पाहता का? बाबा म्हटले, हो माय, सगळ्या जगाचं पाहतो. बाबा, माझं 1.5-2 वर्षाचं बाळ मी नुकतंच पाडण्यामध्ये झोपवलेलं आहे, त्याचं भविष्य तुम्ही पाहणार का? बाबाला हसू आलं. बाबा म्हणे 1.5-2 वर्षाचा? अरे मी तर 1.5-2 महिन्याच्या बाळाचं सुद्धा पाहतो. अभ्यास आहे आपला. आण त्याला माझ्याकडे. त्या बाईने कोणत्या प्रकारचा विचार न करता हातातलं धुणं बाजूला टाकलं. धावत धावत गेली. पाडण्यातल्या झोपी गेलेल्या मुलाला त्याची इच्छा नसताना बळजबरीने उठवलं. गमतीशीर विषय बारका नाही का? मुलाला झोपेतून उठवलं, बाबाच्या झुडीत दिलं. बाबाने मुलाकडे पाहिलं. मुलाकडे पाहिला पाहिला बाबाचा चेहरा प्रसन्न झाला, प्रफुल्लित झाला, समाधानी झाला. हसू आलं बाबाला. बाई म्हटली, बाबा, माझ्या मुलाचा चेहरा पाहून तुमचा चेहरा मला प्रसन्न दिसतोय, तुम्ही प्रफुल्लित दिसताय, आनंदी दिसताय, समाधानी दिसताय. असं काय चांगलं भविष्य बाबा माझ्या मुलाचं? बाबा म्हटले, ताई तुम्ही भाग्यवान आहात. काय झालं बाबा? ताई आपण भाग्यवान आहात. ताई तुमचा पोरगा बलवान निघणार आहे. ताई तुमचा पोरगा धनवान निघणार आहे. ताई तुमचा पोरगा कीर्तिवान निघणार आहे.
ताई तुमचा पोरगा सर्व गुण संपन्न निघणार आहे. पण बाई जरा हुशार होती माय मावल्या हो. ती बाई म्हटली बाबा माझा पोरगा बलवान निघणार खरे, माझा पोरगा धनवान निघणार खरे, माझा पोरगा कीर्तिवान निघणार खरे, पण ओ बाबा हे सगळं उपभोगण्याकरता त्याला आयुष्याची मर्यादा किती अगोदर ते तर बघा. बाबा म्हणे बाई हा प्रश्न मला तू मुद्द्याचा विचारला. आणि त्या बाबाने काय केलं, भविष्याच्या रेषा बाजूला केल्या, आयुष्याची रेषा पाहायला सुरुवात केली. आणि आई गंमत अशी घडली, ज्यावेळेस बाबाने आयुष्याची रेषा पाहायला सुरुवात केली, जो बाबा 5 मिनिटा पहिले भविष्याची रेषा पाहून हसत होता, आता आयुष्याची रेषा पाहून न कळत त्या बाबाचे डोळे पाणावले. रडू आलं बाबाला, दारी लागल्या डोळ्याला. बाई म्हटली बाबा आता माझ्या मुलाचं भविष्य पाहून 5 मिनिटा पहिले तुम्ही हसत होते, आता आयुष्याच्या रेषा पाहून का रडतायत तुम्ही, का तुमचे डोळे पाणावले, का तुमचं अंतकरण भरून आलं सांगा ना बाबा. बाबा म्हटले ताई मला माफ कर, ताई तुमचा पोरगा बलवान निघणार खरे, ताई तुमचा पोरगा धनवान निघणार खरे, ताई तुमचा पोरगा सर्व गुण संपन्न निघणार खरे, पण माफ करा वयाच्या 30 वर्षाचा मृत्यू हा निश्चित आहे. बाई म्हटली बाबा जर माझा पोरगा जगू शकत नाही तर त्याचं लक्षण सांगून माझा वेळ वाघ घालू नका, पुढचं घर पकडा. नंबर 1 चा मुद्दा संपला. लक्षण किती चांगलं असू द्या, अरे पण ते उपभोगण्याकरता तुम्हाला आयुष्यच नाही ना, काय किंमत आहे. आयुष्य बिन लक्षण आहे. 1 नंबरचा मुद्दा संपला. 2 नंबरचा मुद्दा दिला ज्ञानोबारांनी, सीसे बिन अलंकरणे. ज्ञानोबा काय म्हणतात, सीर नसलेल्या माणसाला किती अलंकार चढवले म्हणून तो शोभून दिसणार आहे का, सोपं सांगू का. दागिना 1 तोळ्याचा नाही 10 तोळ्याचा आहे, पण गाडण्याकरता नाकच नाही, काय किंमत आहे. काय करावी ती 32 लक्षण आहे, नाक नाही त्याने वाया गेली. 10 तोळ्याचा दागिना हो, घालण्याकरता नाकच नाही, काय किंमत आहे. बाबा जुने कीर्तनकार कीर्तनामध्ये विनोदाने सांगायचे, एका बाईच्या मालकाने तिला नाकामध्ये परिधान करण्याकरता नथनी बनवून दिली. बाईने ती नथनी नाकामध्ये परिधान केली, गल्लीतून निघाली. जी बाई भेटली तर एकच वाक्य, त्यांनी केली त्यांनी केली. तिकडून कबीर महाराज येत होते. कबीर महाराज म्हणे बाई मी केव्हापासून ऐकतोय तुझं त्यांनी केली त्यांनी केली. ओ बाई त्यांनी केले म्हणजे कोणी केले का. ती बाई म्हणे कबीर महाराज काय कीर्तन आहे का तुम्हाला समजंत. महाराज म्हणे मला नाही समजत, पण तू तर समजून सांग. ती बाई म्हणे कबीर महाराज त्यांनी केली म्हणजे माझ्या मालकाने मला नथनी बनवून दिली. असा राग आला कबीर महाराजांना. रागाच्या भरामध्ये संतापलेल्या भावनेमध्ये कबीर महाराजांनी गोड दोहा लिहून टाकला. कबीर महाराजांचा दोहा आहे का, नथनी बनाई जिस यार ने उसे चाहती बार बार, नाक दिया जिस यार ने उसे भूल गई गवार, उसे भूल गई गवार. कबीर महाराज म्हणतात मूर्ख बाई त्यानं तुला नथनी बनवून दिली म्हणून त्याचा एवढा उदो उदो करते, आणि त्या बिचानं जर तुला नाक दिलं नसतं तुका पायाच्या अंगठ्यात अडकवली असते का नथनी. अरे त्यानं बी थोडं नाव काढतो ना, काय बिगडी राहणं माऊली, काढ थोडंच काढ, जास्ती नको काढू पण काढ. सांगायचं काय, 10 तोळ्याचा दागिना आहे, घालण्याकरता नाक नाही, शून्य किंमत आहे. सीर नसलेल्या माणसाला किती अलंकार चढवले, शून्य किंमत आहे. 2 नंबरचा मुद्दा संपला, सीसे बिन अलंकरणे. आता 3 नंबरचा मुद्दा इतका गोड सांगितला ज्ञानोबारायांनी. या मुद्द्याच्या पलीकडे दृष्टांताच्या पलीकडे दृष्टांतच नाही. ज्ञानोबाराय काय वाक्य वापरतात, ओरे विण ओधा म्हणे विटंबुगा. ज्ञानोबाराय म्हणतात वराड 1 गाडी नाही 10 गाडी येऊ द्या. वराड त्यामुळे एरंडोल पतलं वराड नाही बरं, मी लगन मधलं वराड सांगितलं. वराड 1 गाडी नाही 10 गाडी येऊ द्या, पण नवरदेव चुना नाही. नवरीना बाप म्हणे का रे तुम्ही कितल्या गाड्या भरले ना, त्यामुळे आम्ही 10 गाड्या भरले नो. कार भाऊ 10 गाड्या कचका पण भरल्या नात, पण नवरदेव कुठे, त्या म्हणे तो तर घर झोपेले. मग नवरीन बाप म्हणे का रे तो जर घर झोपेले मग तुम नाट चेंदान का म्हणतो का, खावलालू नात का तुम्ही. त्या नवरीन बापने काय कर 10 गाड्या साईटले लायली ना, गावना लोकसले म्हणे मुशी गाडी काढा. येतले पहिले पलटायल्या नैन पिरे कोणा गाडी मा घुसत का घुसत येत खोडच मोडी टाका.
मला सांगायचं काय, वराड 1 गाडीने 10 गाडी होत्या, नवरदेव आलाने शून्य किंमत आहे. 10 तोळ्याचा दागिना घालण्याकरता नाक नाही, शून्य किंमत आहे. सिर नसलेल्या माणसाला किती अलंकार चढवले म्हणून शून्य किंमत आहे. लक्षण किती चांगलं असू दे आयुष्य नाही, शून्य किंमत आहे. 100 फूट खोल विहीर आहे, तिच्यात पाणी नाही, शून्य किंमत आहे. हाती दिसायला दप्पाड, त्याला दात नाही, शून्य किंमत आहे. फुल दिसायला सुंदर आहे, त्याला सुगंध नाही, शून्य किंमत आहे. विहीर खोल आहे पण तिच्यात पाणी नाही, शून्य किंमत आहे. तसा मानून दिसायला चांगला हो, पण जन्मालून भगवंताची प्राप्ती नाही, आपल्या जीवनाला शून्य किंमत आहे. नाही तरी गेला जन्म वाया. तो साधक म्हणे, महाराज तुमचं बोलणं पटलं, डोळेच उघडले आमचे. तुम्ही म्हणता तेच कर, काय कर. दन दारा पुत्र जन बंधू सोयर पिशून सर्व मिथ्या आहे, जाणून शरण निघा देवासी. तुकाराम महाराज, दान पुत्र दारा मिथ्या आहे, देवाला शरण जाणं आमचं कर्तव्य. आम्ही ते कर्तव्य पार पाडायला तयार आहे. देवाची प्राप्ती करायला आम्ही तयार आहे, पण देवाच्या प्राप्ती करता लागणारं भांडवल तर आम्हाला सांगा. तुकोबारांनी गोड भांडवल सांगितलं, सोपं सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. महाराजांनी पहिल्या चरणामध्ये देवाच्या प्राप्तीचं आवश्यक कर्तव्य पार पाडणारं भांडवल सांगितलं. महाराज म्हणतात, जास्त काही कष्ट करू नका, श्रम घेऊ नका, फक्त एक काम करा. फक्त गळ्यावर तुम्ही म्हणा, काय म्हणा, विठ्ठल 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 म्हणा. तो प्रभू परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल आणि अभाव नदीतून सोडवण्याची ताकद फक्त त्या प्रभू ते. तुम्ही फक्त विठ्ठल 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 म्हणा. आता एक वाक्य जरा बाहेरचं बोलतो. आपण मृत्यू लोकांचे लोक किती भाग्यवान आहोत की देवाच्या प्राप्तीचं भांडवल या अभंगात तुकोबर आपला फुकट सांगतायत. या मृत्यू लोकाचा तुम्ही जर बारकाने विचार केला, या मृत्यू लोकांमध्ये आपल्या यशाचं प्राप्तीचं भांडवल कुणीच कुणाला सांगत नाही, सध्या तरी सांगत नाही. उदाहरणार्थ एखाद्या नवीन कीर्तनकार पोराने मला विचारलं ना, महाराज हो बाई दीदी बोलू नका बेटा, द्या इकडे लक्ष. विठाल काय आपण भाग्यवान आहोत. देवाच्या प्राप्तीचं भांडवल फुकट सांगतायत. या मृत्यूलोकात कोणीच कुणाला फुकट सांगत नाही. एखाद्या नवीन कीर्तनकार पोराने मला विचारलं ना, काय गोड कीर्तन करता हो, एवढं सुंदर कीर्तन मांडण्याकरता तुम्ही जे कीर्तनामध्ये भांडवल वापरतात, महाराज ते भांडवल आम्हाला सांगाल का तुम्ही.
बाबा मी समोरच्याला माझं भांडवल सांगू शकत नाही का? माझ्या मनात भीती आहे. मी जर याला माझं भांडवल सांगितलं तर हा माझं भांडवल बसवण ना, माझ्या बाकीच्या तारखा याच्याकडे जातील ना. माझं भांडवल बसवू नये त्याला मी भांडवल देणार नाही. कुणीच कुणाला देत नाही. हा तसं काही लोक भावण्याच्या भरात म्हणून टाकतात तुमच्यासाठी काही पण. हा सगळ्यात मोठा लबाड माणूस आहे. कुणीच कुणाला काही देत नाही हो. फक्त मन जिंकण्याकरता वापरला जाणारा पॉवरफुल शब्द तुमच्यासाठी काही पण. आपण कुणाला भांडवल देत नाही कारण आपलं जीवन स्वार्थी आहे. साधू संत आपल्याला फुकट भांडवल सांगतात कारण त्यांचं जीवन मुळात परार्थी. जगाच्या कल्याणा संतांची भूती देह कष्ट भीती परोपकारी. आपलं जीवन स्वार्थी आहे, संतांचं जीवन परार्थी. आपलं जीवन किती स्वार्थी आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये विनोदाने सांगत असतो. माझं धरणगाव तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे. आदरणीय महाराज आमच्या गावी येऊन गेलेले. एका गलीचं गाव आहे नारणे म्हणून. डॉक्टर वगैरे कोणत्या प्रकारची सुविधा नाही. एकदा काय झालं बाबा, दुपारच्या वेळेला आमच्या गावाला एका पोराला विंचू चावला. आता विंचू चावल्यावर किती थंडीचे दिवस असू द्या, थंडी असू द्या, ज्याला विंचू चावलं त्याला काय थंडगार वाटत नाही. ज्याला विंचू चावला तो निराट रडायला लागला. इतका रडायला लागला, इतका रडायला लागला. दुपारच्या वेळेला मी घरी होतो. त्याच्या वडिलांनी त्याचा हात पकडला, माझ्या घरी आणलं. मला जोरात आवाज दिला, महाराज माझ्या मुलाला विंचू चावला. त्याला म्हणतं काका माले फक्त कीर्तनच जमस, दुसरं काहीच जमत नाही. तो म्हणे आगावपणा कमी करा, तुम्ही फक्त गाडी काढा. मी गाडी काढली, मुलाला बसवलं, त्याच्या बापाला बसवलं. म्हटलं सांगा हो गाडी नेमकं कोणत्या डॉक्टरकडे नेऊ? तो म्हणे डॉक्टर बिक्टर राहू द्या, आमका आमका तात्यांगर लई चाला. त्याला म्हणतं कार भाऊ एरी इच्छू चावना तडे तात्या काय करे? तो म्हणे तू निघ रे. मी गाडी काढली, तात्यांच्या घरापर्यंत नेली. तात्यांच्या घराजवळ गेलो, मी तात्याला जोरात आवाज दिला, तात्या येंचू. तो मराठी पिक्चर मधला नाही बरं, मी दुष्टांता मधला सांगरानू. तात्याला विंचू चावला. तात्याच्या बाईने आतून आवाज दिला, म्हणे महाराज तात्या गरणीत त्या बावर मजा आली. आता दामणगाव शेताचे रस्ते राहू द्या, दामणगाव गावाच्या शेताचे रस्ते राहू द्या, नाहीतर माझ्या गावाचे. ते काय बरोबर आहे का? शेताच्या रस्त्याने मी गाडी टाकली, अर्ध्या रस्त्यात गाडी पंक्चर झाली. त्या मुलाला आणि त्याच्या बापाला म्हणतं भाऊ 2-3 शेतं वंडालून तात्यांचं शेत आहे, गाड्या हलणार नाही, आपल्याला पाय पाय चालावं लागणार आहे. तो पोरगा म्हणे महाराज मी पाय पाय अजिबात चालव. म्हणतं मग? तो म्हणे मालकाने तुम्ही कड्यावर लिहा. हा ते तो कड्यावर लिहावा जोगता बी होता नाही. तो होता 7x12 आणि मी 3x2. चल म्हणतो हो जिबू तुले जर कड्यावर लिहिणं तो कोरोना तरी 15 दिवस लंग वाट देखी, तू 15 सेकंद म्हणून काम जागावर कट टाकशील, तू पाय पाय चाल. तो मी अजिबात चालणार नाही. त्याच्या बापाला म्हणतो भाऊ तू पाय धर, मी हात धरतो, ने या ब्यादला कसं तरी नेलं, तात्यांसमोर ठेवलं. आता आई तात्यांची कला बघा. तात्याने मुलाला समोर बसवलं, शेतातली माती हातात घेतली, मुलाच्या पायावर टाकली, 2-4 फुंकारे मारले. अर्धा तासापासून रडणारा पोरगा, तात्याने त्याला 1 मिनिटात शांत केलं, हसायला लावलं, डोळ्याला लावलं. मी डोक्याला हात लावायला लागलो, अरे कोणत्या प्रकारचे इंजेक्शन नाही, दवा नाही, गोळी नाही. तात्याने मुलाचं विंचूचं विष उतरवलं तरी कसं? मी तात्याला प्रश्न केला, म्हणतं तात्या तुमले इच्छू उतरावता बी येस? तात्या म्हणे महाराज मला तो चढावता बी येस. म्हणतं लया तुमना पाय बऱ्या जिबुना चढाव नाही, आवरल्या पायऱ्या आमना लवकर चढाई देता. आणि मी आता तात्याला शेवटचा प्रश्न केला, बघा आपण किती स्वार्थी होत. मी म्हटलं का हो तात्या तुमचं वय किती? म्हणे महाराज 75 वर्ष वय. तात्या साहेब तुम्हाला वारीस? तो म्हणे अजिबात नाही. म्हटलं का हो तात्या 75 वर्ष तुमचं वय आहे, तुम्हाला वारीस नाही, कालांतराने तुम्ही जाणार आहात. एक काम करा तात्या, मी गावोगाव कीर्तन करत फिरतो, मला तेवढे विंच उतरवण्याचे मंत्र शिकून टाका, मी लोकांना दुःखातून सोडवण्याचा प्रयत्न करेन. तात्याने मला लगेच उत्तर दिलं, म्हणे वा रे वा लोकसले करसुई म्हणे तू कीर्तन मा येडा.
माले बी तुले इच्छ उतराण मंत्री शिकाड देऊ माल तात्या कोण म्हणे मना रावण्या कोण करी भो वैगार तुले नाही शिकाळा दृष्टांत संपला. आता विनोद वजा करा, सिद्धांत ऐका, विचार करा. हो नुसता विंच उतरवण्याचे मंत्र आम्ही लोकांना शिकू शकत नाही, इतके आपण स्वार्थी आहोत. इथं जीवन कसं जगावं तुकोबाराने गात्यामध्ये फुकट शिकून टाकलं. इतके संत परार्थी आहेत, इतके संत परार्थी आहेत. महाराज म्हणतात फुकट सांगतोय न मोल घेता, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. पण दुर्दैव मृत्यू लोकातल्या लोकांचं यांना चांगलं पटत नाही, वाईटाच्या आरी गेल्याशिवाय लोक राहत नाही. विचित्र गंमत हो. बघा तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अशी एकही शाळा नाही त्या शाळेवर असं लिहिलेलं असेल इथे पत्ते खेळणं शिकवलं जाईल. एकही शाळा नाही, लोक आपोआप खेळतात. इथं सट्टा लावणं शिकवलं जाईल, एकही शाळा नाही, लोक आपोआप लावतात. इथं मोबाईल चालवणं शिकवलं जाईल, एकही शाळा नाही, लोक आपोआप चालवतात. ज्ञानोबा तुकोबारांचे विचार सांगणारे भरपूर महाराज आहेत तरी लोक सुधरत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. अजून सांगू का, एखाद्या नटाने टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये स्टाईलने सिगारेट ओढली, त्याच स्टाईलने सिगारेट ओढणारे पोरं महाराष्ट्रात कमी नाही. एखाद्या नटाने स्टाईलने बाईक फिरवली, त्याच स्टाईलने बाईक फिरवणारे पोरं महाराष्ट्रात कमी नाही. पण ज्ञानोबा तुकोबारांचे विचार डोक्यात घालणारे पोरं सध्या आम्हाला सापडत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. पण ध्यानात ठेवा, याच देहाच्या माध्यमातून माणसाला डायरेक्ट देव बनता येतं, हे कोण्याही माणसाने विसरता कामा नये. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, पण कधी घेणे याचा मोल कळला तर घेणे, अन्यथा न घेणे. सध्या तरी याचा मोल कोणालाच कळलेला नाही. माणसाने जगण्याची प्रवृत्ती वृत्ती बदलून टाकली. माणूस बदलण्याचं जिवंत उदाहरण. माणूस जर बदलला नसता तर पानपोईवरच्या गल्लासाला साखळीने बांधावं लागलंच नसतं. कारण लोकांना माहिती या सुद्धा घरी नेतील बांधून ठेवा. वृत्ती बदलून टाकली. बघा पूर्वी मोबाईल वगैरे नव्हते. जुन्या काळात लहान लहान पोरं गावभर फिरायचे, साधन नव्हतं खेळायचं. आता मोबाईल आल्यामुळे एखाद्या मुलाला तुम्ही एका जागेवर त्याच्याजवळ मोबाईल द्या, 7-8 दिवस बसून ठेवा, ते उठणारच नाही चार्जिंग संपेपर्यंत. इतका छंद आहे. गावभर पूर्वी जुन्या काळात फिरायचे पोर लहान लहान. आता त्यांनी जास्त लांब जाऊ नये म्हणून जुने म्हातारे त्यांना ताकीद करायचे. एक वाक्य त्यांना बोलायचे बघा, जुन्या लोकांना कदाचित आठवले वाक्य. काय म्हणायचे बाबा माहितीये का जुने? आपल्या नातवात सांगायचे, ओ भाऊ भाऊ ओ दादू, त्या गावातल्या अमक्या अमक्या चिंचेच्या झाडावर चढू नको, तिथं कणी भूत राहतात. ही ताकीद असायची जुन्या लोकांची. त्या वडाच्या झाडावर जाऊ नको, तिथं भूत राहतात. एक जण मला म्हटलं महाराज पूर्वी चिंचेच्या झाडावर वडाच्या झाडावर भूत राहायचे, सध्या दिसत नाही, गेले तरी कुठे? त्याला म्हणतात ते सध्या माणसात डाउनलोड झालेले दिसणार नाही. जगण्याची वृत्ती बदलून टाकले. या देहाचं मातीमोल करणं सुरू केलं प्रत्येकाने. पण याच्या माध्यमातून देव बनता येतं, पण याची किंमत एकालाही कळालेली नाही. कशावरून कळाली नाही? सोपं उदाहरण सांगतो. आपण बाजार करण्याकरता बाजारात गेलो, बाजारातून घरी आलो, घरी आल्यानंतर पायातली चप्पल आपण कुठे ठेवतो? उंबरठ्याच्या. गोड वाक्या बारकांनी लक्षात द्या, लक्ष द्या बारकांनी सगळ्यांनी. बाजारातून आपण घरी आलो, पायातले चप्पल आपण कुठे ठेवतो? उंबरठ्याच्या बाहेर. हातातला भाजीपाला किचन रूम मध्ये ठेवतो. बोटातली 10 तोळ्याची अंगठी आपण लॉकर मध्ये ठेवतो. वस्तू 3 आहेत, जागा सुद्धा 3 आहेत. बघा, चप्पल फारशी महत्वाची नाहीये म्हणून लोक तिला उंबरठ्याच्या बाहेर ठेवतात. भाजीपाला महत्वाचा आहे म्हणून लोक त्याला किचन मध्ये ठेवतात. त्याच्यापेक्षा जास्त सोन्याची अंगठी महत्वाची म्हणून तिला लोक लॉकर मध्ये ठेवतात. इथपर्यंत योग्य आहे. पण लोक 2 रुपयाची तंबाखू इथं का ठेवतात? मला अजून समजत नाही. इथं ठेवण्याच्या लायकीची का ती? तुमचं तिच्यावर प्रेम आहे ना, तुम्ही खुशाल ती बँकेत ठेवा, आपलं काहीच म्हणणं नाही. 2 रुपयाची तंबाखू इथं ठेवून सगळ्यांना माहिती नाश होणाऱ्या शरीराचा तरी ठेवतात. कारण एकच आहे, मिळालेल्या शरीराची देहाची किंमत आपल्या नजरेमध्ये शून्य आहे. एकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही
तोपर्यंत देव आपण कदापि बनू शकत नाही. महाराज म्हणतात फुकट सांगतोय घ्या. नाही पटलं लोकांना. मग तुकोबराने काय केलं? भांडवलापासून लांब गेल्या लोकांपर्यंत भांडवल पोचलं पाहिजे. देवाला डोक्यावर घेतलं आणि घरापर्यंत पोचवलं. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयता घर पोचोनी, घर पोचोनी, आयता घर पोचोनी, घर पोचोनी, आयता घर पोचोनी, घर पोचोनी, आयता घर पोचोनी, घर पोचोनी. भांडवलापासून समाज लांब जातोय. यांच्यापर्यंत देव पोचला पाहिजे म्हणून तुकोबाराने किती सोपं केलं. देवाला डोक्यावर घेतलं आणि घरापर्यंत पोचवलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण त्या काळातल्या अज्ञान लोकांनी उत्तर दिलं, महाराज देव न लगे, देव न लगे. महाराज विचार करू लागले, अरे काय लोक आहेत रे, यांना फुकट भांडवल सांगतो तरी घेत नाही, घरापर्यंत पोचवलं तरी ऐकत नाही. मग राग आला तुकोबारांना. रागाच्या भरात तुकोबारांनी लोकांना शिव्या घातल्या. किती सांगू तरी नागती बटकीची आणि पुढे शिंदडीची रडतील. पण शिव्या घालून सुद्धा फरक पडला नाही. काही काहींना पडत नाही. असतात तसे निर्लज्जम सदा सुखी, ना इलाज को क्या इलाज है. महाराज म्हणे बापरे काय पट्टीची रे, फुकट सांगतो तरी घेत नाही, घरापर्यंत पोहोचवलं तरी ऐकत नाही, शिव्या देऊन पाहिलं तरी ऐकत नाही. लोकांनी चिंतनाकडे प्रवृत्त व्हावं याच्याकरता उपाय काय? एकच उपाय उरला होता तुकाराम महाराजांकडे. कोणता? तुकाराम महाराजांनी गाथ्यात वापरलेला उपाय आणि पर्याय हा समाजात वावरणाऱ्या लोकांनी वापरला तर यश मिळेल. एखादा व्यक्ती ताट आहे, मनाची चालवतो, आपले ऐकत नाही, त्यानं आपला ऐकावं गाथ्यात पर्याय. फक्त त्याच्याजवळ जाण त्याचे पाय धरा, तो डिलास पडतो. तुका म्हणे कड, पाय धरल्यानं चले बड. बड चालत नाही, मोह निर्माण होतो, माया निर्माण होतो, जीव काकुडतीला येतो, आपला ऐकतो. पाया पडल्यावर लोक आपलं ऐकतील. चला पाया पडू. लागून या पाया विनवितो तुम्हासी, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हासी, लागून या पाया विनवितो तुम्हासी. करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेडो वेडा विठ्ठल विठ्ठल, मना वेडो वेडा. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेडो वेडा विठ्ठल विठ्ठल, मना वेडो वेडा. लागोनी या पाया विनविते तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेडो वेडा विठ्ठल विठ्ठल, मना वेडो वेडो वेडा. समाज आपला ऐकत नाही. एकच पर्याय उरलाय, चला पाया पडतो मी आता यांच्या. आणि तुकोबाराने लोकांच्या पाया पडायला सुरुवात केली. लागून या पाया विनवितो तुम्हाला. कशा करता पाया पडतो? कारण करे टाडी बोला मुखी. कोणतं नाम? विठ्ठल विठ्ठल, म्हणा वेडो वेडा. आता मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. तुकोबारासारख्या संतांनी आपल्या पाया पडावं,
खरंच आपली इतकी पात्रता आहे का? लायकी आहे का आपली? सामर्थ्याने आपल्यामध्ये? मग आता एक शंका अशी निर्माण होते, आपली लायकी नाही, पात्रता नाही, मग तरी तुकोबाऱ्यासारखे संत आपल्या पाया का पडतात? एक शंका आहे. आता शंकेचं उत्तर आहे का पाया पडतात सांगू का? बघा तुम्ही, गावामध्ये काही काही सात्विक वागणारे लोक राहतात, इतके चांगले अंतकरणाचे लोक, आयुष्य निघून जातं काही काहींचं, कधी कोणाशी भांडण नाही, वाद नाही, तंटा नाही, एवढा चांगला वागणारा सात्विक माणूस, पण कर्म धर्म संयोगाने दुयोगाने दुर्दैवाने एवढ्या चांगल्या सात्विक माणसाच्या घरामध्ये नास्तिक पोरग जन्माला येतं. आणि त्या नास्तिक मुलाला तर सात्विक बाप वेळोवेळी समजवतो, बाळा आयुष्य गेलं माझं, असा वागलो मी, कधी मान खाली घालण्याची वेळ आली नाही, पण तुझं वागणं पाहून मला वाटत नाही माझी मान अशी ठेवशील तू. तुझं काय वागणं आहे का रे? अरे मी तुला शाळेत पाठवलं, एकाच वर्गात तू 4-4 बसला, हे बी काय वागणं आहे तुझं? उपकार त्या कोरोनाचे मोदीचे परीक्षा न देता तू 10वी पास झाला, हे बी काय वागणं आहे का तू? हा, तुला तिथून काढलं, 2-4 म्हशी घेऊन दिला, मला वाटलं तू दुधाचा धंदा करशील, पण एक दिवशी दुधात पाणी टाकता टाकता सापडला, लोकांनी तुला फोटोस तो मारला, हे बी वागणं आहे तुझं? तुला तिथून काढला, लग्न लावून दिलं, मला वाटलं लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या पडतील, तू सुधरशील, तरी नाही सुधरला तू. मग मी एक दिवशी काय केलं, तुझ्या सासरवाडीच्या लोकांना सांगून पाहिलं, कारण सासरवाडीचा गुण लवकर येतो, तरी तू सुधारला नाही, हे बी वागणं आहे तुझं. मग मी एक दिवशी काय केलं, बाळा सासरवाडीच्या लोकांचं तू ऐकत नाही, मारून पाहिलं, जोडून पाहिलं, मी तुला मारलं तरी तू ऐकत नाही, बेटा आता माझ्याजवळ एकच पर्याय उरला आहे, सांग तुझ्या पाया पडू का रे? व्यवहारात कंटाळलेला बाप आपल्या मुलाला एक दिवशी वाक्य वापरतो का? वापरतो ना? मग आता सांगा मला, बाप मुलाच्या पाया पडतोय, बापाचा अधिकार मोठा आहे का मुलाचा? कोणाचा हो? बापाचा. बापाचा अधिकार मोठा असून बाप मुलाच्या पाया का पडतो? कारण माझ्या मुलाने वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून. तशी आपली लायकी नसताना संत आपल्या पाया पडतात, आपण वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून, आपण वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून. साधू संत आपले मायबाप आहे, आपण त्यांचे लाड के लेकर आहोत, लेकरांचं हित त्यांना माहिती म्हणतात, ते पाया पडतो, विठ्ठल विठ्ठल म्हणा. नुसतं तुकाराम महाराज पाया पडत नाही, ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्टिते स्वभावे पूर्ण ज्ञात्या सगळा ते विनंती करा विठ्ठल स्मरण. नाथ बाबा म्हणतात, कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा म्हणा म्हणा, काय म्हणा? विठ्ठल विठ्ठल म्हणा. तो साधक तुकाराम महाराजाला काय म्हटला? महाराज मी केव्हापासून ऐकतोय तुमचं म्हणा 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 म्हणा, इथं विठोबा रखमायची वेळ व्हायला नाही तरी तुमचं म्हणा म्हणा संपत नाही. काय लावलं तुम्ही म्हणा म्हणा? आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणू तुकाराम महाराज, पण विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होईल ते तर सांगा. साधक बी डोक्यावरचे होते बरं. तुकाराम महाराज म्हणे, हो काय होईल ते विचारू नको, काय होणार नाही ते विचार. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू पार. काय होणार नाही ते सांग. पण आई तो साधक काय म्हटला? गमतीशीर विषय बारका नाही का? साधक काय म्हटला? विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काही पण होतं म्हणे. हो काही पण होतं. तो म्हणे, समजा तुकाराम महाराज मला जोराने भूक लागली आणि मी जर इथं बसल्या बसल्या भाकर भाकर म्हटलो, माझी भूक जाईल का? महाराज म्हणे नाही. समजा माझं तोंड कडू झालं, मी साखर साखर म्हटलं, तो तोंड गोड होईल का? महाराज म्हणे नाही. तो म्हणे, समजा महाराज माझं डोकं दुखायला लागलं, मी जंटुबाम जंटुबाम म्हटलो, डोकं शांत होईल का? महाराज म्हणे नाही. मग विठ्ठल विठ्ठल म्हणाल तुम ना विठ्ठल येईन का? महाराज म्हणे, बापरे तुम्ही डोकावरला दिशी राहणार. अरे तुन म्हणणं बी बरोबर आहे भाऊ, पण मन बी ऐकले कधी तुम्ही मिराय राहणार. ओ जिबू, अरे भाकर भाकर म्हणण्याने भाकर येऊ शकत नाही, कारण भाकर जड पदार्थ आहे, कोणाच्या भावना जाणू शकत नाही. भाकरीला काय माहिती? गावात कोणतरी उपाशीने आपण टोपलीत पडून करणार काय? उठा निघान त्याची भूक भागवा. भाकर जड आहे, भावना जाणत नाही.
साखर जड आहे, भावना जाणत नाही, पण माझा प्रभू परमात्मा चेतन आहे, तुम्ही जिथं बोलवाल तिथे यायला तयार आहे. हाके सरीसी बुडी घालून या स्तंभ पोडी, मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी. तो म्हणे पटलं भाऊ. वा वा, काय भांडवल आहे. आता भांडवलाचं सामर्थ्य सांगा. बाबा भांडवलाचं सामर्थ्य तुकाराम महाराज सांगतील ते गौण आहे, त्यांचं योग्य आहे, पण व्यवहारातलं ताकद सांगतो नाही. या भांडवलाची ताकद व्यवहारातली सांगू का? मला सांगा, व्यवहारामध्ये दाता मोठा का याचक मोठा? दाता म्हणजे देणारा आणि याचक म्हणजे घेणारा. देणारे मोठे का घेणारे? देणारे मोठे, घेणारे छोटे. पण वारकरी संप्रदायामध्ये टेलर साहेब पद्धत वेगळी. बघा तुम्ही काय पद्धत आहे. आज ज्यांच्याकडे आम्हाला जेवणाची व्यवस्था होती, ज्यांच्याकडे जेवणाची सेवा होती, आम्ही ज्यांच्याकडे जेवलो त्याचे कोण झाले? अन्नदाता. आम्ही जेवायला होतो म्हणून आम्ही कोण झालो? याचक. त्यांचा अधिकार मोठा आणि आमचा छोटा. पण बघा हो, जेवण झालं, त्यांनी आमच्या पाया पडल्या, आता कोण मोठं झालं? आम्ही. सुरुवातीला कोण होतं ते? हेच वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो. वारकरी संप्रदायामध्ये दात्यापेक्षा याचकाला जास्त मान्यता आहे. लोक आमच्या पायाही पडतात, आम्हाला जेवणही देतात, पॅकेटही देतात, आणि पुन्हा घरी जाताना मोठ्या मनाने म्हणतात, माऊली या रस्त्याने गेले तर गरीबाच्या घरी या, तुमच्या येण्याने आमचं चांगलं होतं. आता लोक आम्हाला मानतात कशामुळे? तो रामकृष्ण हरी मंत्रामुळे, वारकरी संप्रदायाच्या पवित्र वर्दीमुळे. या वर्दीची काय ताकद सांगावं. या वर्दीने जे आम्हाला दिले ते अन्यथा दुसऱ्या वर्दीने कोणत्याच माणसाला दिलं नसेल. काय ताकद आहे. चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना झुकवण्याची ताकद या पवित्र वर्दीत आणि पवित्र गादीत आहे. रस्त्याने वाहन चालवत असताना बऱ्याच लोकांना लायसन लागतात, पण आमचे महाराज मंडळी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कीर्तनाला जाऊ द्या, आमची गाडी पोलिसांनी पाहिली, वर्दी पाहिली, पोलिसांच्या मुखातून एकच वाक्य निघतो, जा रे मावले, जाऊ द्या तुमची गाडी. मग ती नावार असो नसो, इन्शुरन्स असो नसो, लायसन असो नसो, काही घेणं नाही, तुम्ही निघा. वाटल्यास मी मागची धरतो, तुमची सगळी कसर त्यांच्यावर काढतो, पण तुम्ही तर निघा. आता लोक आम्हाला मानतात कशामुळे? कशामुळे हो? वर्दीमुळे. पण आमच्यातलं काही काहींना भ्रम, ते म्हणे मला लोक लय मानतात, तू झोप येते. अरे आपल्याला भाऊ वर्दीला मानतात, वर्दी काढून फिरून बघा, गावात रामराम बी कोणी देणार नाही. ताकद वर्दीची. वर्दीवर जर भारी भरत असाल तर वाक्य आहे का? ताकद सांगू का वर्दीची? उदाहरणार्थ मला जीन्सची पॅन्ट टी शर्ट घालू द्या. उदाहरणार्थ बरं, मी तसं घालत नाही. समजा मला जीन्सची पॅन्ट टी शर्ट घालू द्या आणि हॉटेलवर जाऊ द्या. मी हॉटेलवर गेलो आणि हॉटेलवाल्याला सांगितलं, ऐ एक प्लेट पोहे दे फुकट. बरं मी तुला पैसा देवाव नाही. हॉटेलवाला म्हणे, बापरे तू का पैसा देवाव नाही? त्याला म्हणतं, कार भाऊ लोक लाखो रुपयानं पंक्ती आमले फुकट दान देतस, तू 10 रुपयानं पोहे देऊ शकव नाही? तो म्हणे फुकट आणि तुले उठ आटो. वाट वायगार. तो म्हणे महाराज यहाँ पे पैसा लगेगा. मी म्हणतो नहीं दूंगा. तो म्हणे मग तुला कान फटामच दूंगा. इथंच उत्तर आहे. अहो बाबा, नुसतं वर्दी सोडली तर 10 रुपयाचे पोहे कोणी देत नाही. वर्दी घातल्यावर लाखो रुपयाच्या पंक्ती पाया पडून दान देतात. ती ताकद विठ्ठलाच्या भांडवलामध्ये, हे सामर्थ्य विठ्ठलाच्या भांडवलामध्ये. अजून काय भांडवल सांगू? अजून भांडवल सांगू का? चिंतने चिंतने तद्रूपता. ताकद आहे का भांडवलाची? ज्याचं तुम्ही चिंतन करणार त्याचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल. रामायणातला गोड प्रसंग आहे. पवित्र कथा तुम्ही श्रवण करत आहात. हे कथेकरता सगळे काम सोडा, धर्म मंडपात येत चला. ही पवित्र कथा आहे. जीवनाची व्यथा जाणण्याची ताकद पवित्र राम कथेत आहे. आदर्श जीवन कसं जगावं हे राम कथेकडून आपण शिकलं पाहिजे. जीवन जगत असताना बरेच पावले चुकतात. धर्म मंडपात दुपारच्या वेळेला या, जगण्याची मर्यादा बदलण्याची ताकद या कथेत आहे. आपलं गाव भाग्यवान आहे. ही कथेची सुरुवात आपल्या गावात झालेली आहे. रामकथेचा प्रसंग आहे. ज्यावेळेस रावणाने सीते मातेला उचललं, अशोक वनात ठेवलं,
एक सारख्या सीता माता रडत होत्या. सीता मातेच्या सेवेमध्ये एक त्रिजटा नावाची दासी होती. ती दासी सीता माताला काय म्हटली, आई तुम्ही देवापासून लांब झाले म्हणून रडतायत का? तुम्ही देवापासून दूर झाले ते दुःख तुम्हाला सहन होत नाही, प्रभूंची आठवण येते का तुम्हाला म्हणून रडतायत का तुम्ही? सीता मातेने डोगं डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्रिजटाला गोड उत्तर दिलं, त्रिजटे देवापासून मी लांब आहे म्हणून मी रडत नाही, प्रभूंपासून दूर आहे म्हणून मी रडत नाही. का रडतायत तुम्ही? मला या गोष्टीत रडू येत नाही, मला एका गोष्टीत रडू येते. कोणत्या गोष्टीचं सांगू का? बघा समोर एक झाड आहे, झाडावर एक खोपा आहे. त्या खोप्यात तर दृश्य बघून मला आज रडू येते. त्या खोप्यात दृश्य असं चालू होतं, एका भिंगोटीने आडीला पकडलं, आपल्या खोप्यात ठेवलं आणि आई ती भिंगोटी इकडून तिकडून यायची आणि त्या आडीला टोचा मारायची. इकडून तिकडून यायची, आडीला टोचा मारायची. आडीच्या मनामध्ये एकच चिंता, आता भिंगोटीन मला टोचा मारण, आता भिंगोटीन मला टोचा मारण. बघा हो, भिंगोटीचं चिंतन करता करता ती आडीनं राहता डायरेक्ट भिंगोटी झाली. तू का म्हणे आडी जीवे नोरेची वेगळी. ती त्रिजटा नावाची दासी म्हणे, आई त्या आडीचा भिंगोटीचा तुमचा रडण्याचा काय संबंध आहे? आता सीता मातेने किती गोड उत्तर दिलं, सर्वांगाचं कान करून ऐका. सीता माता म्हटली, त्रिजटे आडीचा भिंगोटीचा काय संबंध आहे सांगू का? ओ बाई, आडीने भिंगोटीचं चिंतन केलं तर आडी भिंगोटी झाली. मग मी रात्रंदिवस माझ्या रामाचं चिंतन करते. रामाचं चिंतन करून मी जर आज राम झाली तर आमच्या दोघांची जोडी फुटल म्हणून मी आज रडते. पण आता त्रिजटेने किती गोड उत्तर दिलं ऐका. त्रिजटा माता म्हटली, आई काय चिंता करता? इकडे रामाचं चिंतन करू तुम्ही राम व्हा, तिकडे राम तुमचं चिंतन करून सीता होईल ना. तुमची जोडी आहे ना जशी की तशी. मला सांगायचं काय, आडीने भिंगोटीचं चिंतन केलं, आडी भिंगोटी होती. रामाने सीतेचं चिंतन केलं, सीता राम, राम सीता होते. तसं दामणगावातल्या लोकांनी देवाचं चिंतन करा, तुम्ही सगळे लोक एक दिवशी देव व्हाल, देव व्हाल. आणि संसाराचं चिंतन केलं तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. महाराज देवदेव करायचा आणि संसार कोणी चालवायचा? बरोबर आहे, संसार चालवण्याकरता पैसा गरजेचा आहे. देवदेव आम्ही करायचा, पैशाशिवाय काही चालत नाही. मी असं म्हणत नाही तुम्ही इथून उठा राम मंदिरात जाऊन बसा, परिवारही चालवा. असं करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. देवाचं सुद्धा चिंतन करा ना. कोण म्हणतो तुम्हाला चिंतन करू नका? पैसा काळाची गरज आहे, तो कमवलाच पाहिजे. पण बाबा हो, पैसा कमवताना इतकाच कमवा कितका सांगू का? ज्यावेळेस आपण इथून जाऊ ना, आपल्या जाण्याच्या वेळेला आपल्या मुलांनी आपल्या करता डॉक्टरच्या ऐवजी घरामध्ये वकील आणू नये, इतका पैसा कधीच कमवू नका. आपण जावं वकिलाने घरात यावं, कमवलेला पैसा आयुष्य व्यर्थ आहे. मान्य, पैशाशिवाय काही चालत नाही. आमच्या जीवनातलं उदाहरण घ्या ना. आम्ही जर कीर्तनाचे पैसे न घेणं ठरवले, उदाहरणार्थ बरं का, न घेणं ठरवले, माझं गाव इथून 70-80 किलोमीटर आहे, 4 व्हीलर गाडी, जाता जाता मला रस्त्याने पेट्रोल पंप लागला आणि मी जर पेट्रोल पंप आला म्हटलो, हो भो 1 तास मन प्रवचन ऐकिले, 5 लिटर पेट्रोल मला टाकी दे. तो म्हणे तुनी गाडी, तुन प्रवचन, तुन गावमा आटे नाही. पैशाशिवाय काहीच चालत नाही. कमवा, पण त्याच्या देवाचं चिंतन विसरू नका. चिंतन करा. काय ताकद आहे अजून? महाराज म्हणतात त्या गावामध्ये देवाचं चिंतन चालू आहे, त्या गावामध्ये यम लोक सुद्धा यायला घाबरतात. ती ताकद आहे. यम धर्म सांगे दूता तुम्हाला नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा, नका जाऊ त्या गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन घ्यावा घिरटी फिरे भोवती तो हा भिवरीच्या तिरी. गावात प्रभूचं चिंतन चालू आहे. जगाचा बाप हातामध्ये सुदर्शन चक्र गुण रक्षण करतोय. ही ताकद त्या चिंतनाची. म्हणून देवाचं चिंतन करा, पण कसं करा? आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची. आवडी वाचून केलेला परमार्थ व्यर्थ आहे. महाराज म्हणतात नाम रूप नव्हता मेड, नुसता वाचेचा गोंधळ, जवडी नाही चित्त काय मांडेले प्रेत, प्रेता समाने. चित्ताचे एकाग्रता परमार्थात महत्वाचे. चिंतन करा. काय लागतं चिंतन करायला? वेळ कमी, सोपं आहे ना. आई कीर्तन संपल्यावर घरी जाताना काम कशाला आहे? पायाला आहे.
तोंडाला काही काम आहे का? मग इथून 50 पावलावर 10 पावलावर आपलं घर असेल, आपण राम राम म्हणत गेलो तो काय बिघडणार आहे का? पण लोक कीर्तन संपल्यावर देवाचं नाव घेत घरी जात नाही. ते कीर्तनकार